ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट लक्षात घेऊन रोटरीच्या वतीने हाती घेण्यात आलेला उडान प्रकल्प नक्कीच कौतुकास्पद आहे. रोटरी क्लब देवळा टाउनच्या सहकार्याने व शासनाच्या हितकारी उपक्रमांच्या सहाय्याने तालुक्यातील अधिकाधिक गरजूंपर्यंत मदतीच्या माध्यमातून पोहोचण्याचे कार्य करूयात, अशी ग्वाही आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी भौर येथील सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना रोटरी टाउनच्या वतीने सायकल वाटप प्रसंगी आहेर यांनी बोलताना व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मळ्या खळ्यातून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर चालत यावे लागते. हे लक्षात घेत भौर, खामखेडा, सावकी यासह शाळेत पायपीट करत येणाऱ्या भौर 51 व वार्शी येथील 11 गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. रोटरी टाउन देवळाच्या वतीने तालुक्यातील अजून एकूण 100 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. आमदार डॉक्टर आहेर यांच्या हस्ते यावेळी पालकांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुखकर व्हावे हाच यामागे उद्देश असल्याचे अध्यक्ष एस.टी. पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्याचबरोबर रोटरीच्या माध्यमातून झालेले व पुढील काळात होणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे यावेळी त्यांनी माहिती दिली. यावेळी रोटरी क्लबचे सेक्रेटरी राकेश शिंदे, संस्थापक सदस्य डॉक्टर विश्राम निकम, डॉक्टर वसंतराव आहेर, अरुण पवार, प्रितेश ठक्कर, कौतिक पवार, सुनील देवरे, माणिक सोंजे, विलास सोंजे, संजीव आहेर, अब्रार मणियार, खंडू मोरे, भौरचे माजी सरपंच दादा मोरे, सदस्य काशीनाथ पवार, देवळा बाजार समितीचे उपसभापती अभिमन पवार, ज्येष्ठ नागरिक कारभारी पवार, रवींद्र पवार, पोलीस पाटील भारत पवार, मुख्याध्यापक संजय खरनार, पर्यवेक्षक धनंजय मोरे यावेळी उपस्थित होते. आशा अहिराव यांनी सूत्रसंचालन केले. कोळी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार, भौर. सिद्धेश्वर विद्यालय भौर इथे रोटरीच्या तर्फे आपल्या देवळा चॅप्टरच्या तर्फे मुलांना आणि मुलींसाठी शाळेमध्ये येणं त्यांचं सुखकर व्हावं, त्यांच्या शिक्षणातील बाधा दूर व्हावी म्हणून हा सायकल वाटपाचा कार्यक्रम इथं आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडतोय. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपल्या देवळा रोटरीचे अध्यक्ष, ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं, ते संजय पाटील साहेब, राकेशजी शिंदे, अरुणजी पवार, खंडूजी मोरे, प्रितेशजी ठक्कर, संजयजी आहेर, सर्वच रोटरियन्स, मंचावर उपस्थित असलेले VDI डॉक्टर कारभारी दादा आहेत, तिकडं विश्राम बापू आहेत, तिकडं पवार सर आहेत, आपल्या गावाचे भूमिपुत्र आबा आहे, कौतिकराव आहेत, आपले डेप्युटी सरपंच, पोलीस पाटील, सर्वच इथं असलेले मान्यवर, परिसरातील आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक आणि बऱ्याच वेळापासून उन्हात बसून काही मुलं आणि मुली पाटील सर जांभळ्या द्यायला लागलेत आता. त्याच्यामुळे आता आपण हा कार्यक्रम लवकरात लवकर पार पाडायला पाहिजे. मुलांना त्यांच्या शिक्षणाचा वेळ हा त्यांच्या शिक्षणासाठी कसा देता येईल याच्याकडे आपण बघायला पाहिजे. पण आपल्या तालुक्यामध्ये 100 सायकलींचं वाटप आज रोटरीच्या मार्फत होतं आहे. रोटरीच्या कामकाजाची आपल्या सर्वांना थोडीफार एक आयडिया असते. तसं पाहायला गेलं तर आज आपल्या या रोटरीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच कुठल्या रोटरीच्या एखाद्या फंक्शनला इथं उपस्थित आहे. पण समाजाप्रती आपल्याला काहीतरी देण्याची जी भावना आहे, ह्या भावनेतनं एकत्र आलेले हे सर्व रोटरियन्स, जसं पाटील सरांनी सांगितलं, इथं घ्यायचं काहीच नसतं, द्यायचं असतं. पण हे देत असताना हे सर्व रोटरीचे जे मेंबर्स असतात, हे आपला आपला व्यवसाय सांभाळून आपल्या वेळासकट पैसे पण कधी कधी समाजामधनं उभे करतात, स्वतःचे पैसे लावतात आणि इथे आपल्या समाजाप्रती काहीतरी परत देण्याचा प्रयत्न करतात. अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम खऱ्या अर्थाने मला वाटतं जवळजवळ आज प्रत्येक विद्यार्थ्याला 6,000पेक्षा जास्त रुपयाची बचत या सायकलच्या मार्फत इथं होतीये. त्यांनी सांगितलं की आज 100 सायकल इथं वाटप करत असताना जवळजवळ 200-300पेक्षा जास्त सायकलींची मागणी आपल्या तालुक्यामधनं आलेली होती. पण प्रत्येक जणाला शेवटी शेवटपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला काही मर्यादा पण असतात, कारण ही समाजसेवी संस्था आहे, हिला पण आर्थिक स्रोताची मर्यादा असताना त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 5,000 सायकलीचं उद्दिष्ट आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी पार पाडलंय.
आपल्या इकडची रोटरीची जे चॅप्टर आहे देवळाचं ते पण अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून आपल्याकडे जास्तीत जास्त कसा त्याचा प्रसार करता येईल, आपल्याकडे जास्तीत जास्त त्याचा कसा फायदा देता येईल याच्यासाठी तेही झटतायत. आणि अत्यंत जागरूक असं चॅप्टर देवळाचं त्यांनी मला मागे घेतलेले त्यांचे उपक्रम पण सर्व दाखवले. चांगलं काम या रोटरीच्या रूपाने आपल्या तालुक्यात होत असताना आज ह्या कार्यक्रमाप्रसंगी मी सर्व रोटरियन्सला ही पण विनंती वजा त्यांनाही मी हे करेल की माझ्या परीने पण म्हणजे शासन आणि आपण म्हणूनही काही उपक्रम जरी राबवायचे असतील तर ह्या मुलींच्या शिक्षणासाठी असेल, शाळेसाठी असेल, हे नक्कीच आपण हे करू. आपण नुसतं कार्यक्रमात चर्चा न करता एकदा एखाद दिवशी बसून आपल्याला अजून काय करता येईल पाटील सर याच्यामध्ये त्याचा आपण विचार करू, जेणेकरून काही तुमच्याबरोबर काही सेवाभावी संस्था जोडून शासनाची काही जोड देऊन आपल्याला अजून काही उपक्रम राबवता येतील का. खरं शासनही मोठ्या प्रमाणामध्ये असे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतं, पण त्याला कुठं ना कुठं मर्यादा येत राहतात. आपल्यासारख्या सेवाभावी संस्था जेव्हा त्यांना हातभार लावतील, आता आपण मागच्या काळामध्ये जशी एक मोठी चळवळ उभी राहिली जलयुक्त शिवार अभियानाची, त्याच्यामध्ये मग नाना पाटेकरांनी मकरंद नासपुरांचं नाम फाउंडेशन असेल, आमिर खानचं पाणी फाउंडेशन असेल, यांनी सर्वांनी जेव्हा त्याच्यात हातभार लावला तेव्हा शासनाची ही चळवळ एक लोक चळवळ म्हणून तिथं कामी आली. आता BJS सारखी एक संस्था त्याच्यामध्ये अग्रगण्य काम करते आहे. श्री रविशंकरांचं त्याच्यामध्ये कार्यक्रमाला मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना या सायकलीचा आज लाभ झालेला आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर हा आपल्या शाळेच्या आणि शिक्षणासाठीच करावा. घरच्यांना पण माझी विनंती आहे की ती सायकल त्या मुलांना शाळेत येण्यासाठी वापरायला द्यावी, नाही तर मुलांना उद्यापासून सायकल घरात दुसरं कोणतरी वापरते, पोरी परत पायी पायी शाळेत, असं न होता या मुलांना त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.